निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर केली आहे। 9 जागा रिक्त होत आहेत, त्यासाठी नियमित निवडणूक तर एका जागेची पोटनिवडणूक पार पडणार आहे। काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतर प्रज्ञा सातव यांनी भाजपात पक्षप्रवेश केला होता। प्रज्ञा सातव यांच्या आमदारकीचा कार्यकाळ 27 जुलै 2030 पर्यंत होता, पण राजीनामा दिल्यानंतर त्यांची जागा रिक्त झाल्याने त्या जागेसाठी पोटनिवडणूक होतीये। हा निवडणूक कार्यक्रम नेमका काय असणार आहे? त्यानुसार 23 एप्रिल 2026 ला निवडणुकीची अधिसूचना जारी केली जाईल। 30 एप्रिल उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असेल। 2 मे ला अर्जांची छाननी आणि 4 मे ला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असेल। तर एकूण 10 ही जागांसाठी एकाच दिवशी म्हणजे 12 मे ला मतदान होणार आहे। सकाळी 9 वाजेपासून ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मतदान झाल्यानंतर त्याच दिवशी 5 वाजता मतमोजणी होईल। ज्या 9 जागा रिक्त होत आहेत त्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे, शिंदे गटाच्या नीलम गोऱ्हे, शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे, अजित पवार गटाचे अमोल मिटकरी, काँग्रेसचे राजेश राठोड हे 5 जण, तर गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते पाटील, प्रवीण दटके आणि रमेश कराड अशा भाजपच्या 4 जणांचा समावेश आहे।